कुंडलीकवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय. सब साधु संतन की जय. भारत माता की जय. ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्म स्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंद करः प्रसन्नं सत्यज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमिड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि. ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः. वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकारामं महत्वन्दे भक्तराजचतुष्टकं. श्रीमञ्जुलाभृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरु राष्ट्रसंतं सततं नमामि. अनिन्द्य साहित्य सुधा समुद्रः विदर्भदेशेऽस्मि सुदामदेवः. अद्भुत सदाचार रतो महात्मा विद्वान् विनम्रः समुदारचेतः. राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्थ करुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत्. शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वानुभूति प्रमाण च ग्रामगीतामृतं महत्. विदर्भी गर्जली जयांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणोनी. आपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्म शिकवितो ऐशा ऋषिवरा गुरुवरा श्री घुसरकरा वंदितो. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूजनीय श्री गुरुदेव, सद्भाविक सज्जन तथा श्रद्धा स्वरूपिणी माता भगिनी, आपण सकाळच्या भागामध्ये पाहिलं होतं की प्रत्येक वर्णामध्ये जे जे काही गुणधर्म असतील त्यांनी ते वृद्धिंगत करावं. आणि हे सांगत असताना मी थोडक्यामध्ये काही व्याख्या सांगितल्या होत्या. ब्राह्मण कोणाला म्हणतात, ब्राह्मणाची लक्षणं काय, क्षत्रियाची लक्षणं काय, तुमच्या वैश्याची लक्षणं काय, शूद्राची लक्षणं काय, याचा विचार मी सकाळच्या प्रवचनामध्ये थोडाफार बोललो. आणि मला असं वाटते की हा जो विषय आहे थोडा समाजामध्ये या विषयाच्या बाबतीत जे काही गैरसमज पसरलेले आहेत ते गैरसमज दूर होण्याकरिता आमच्या सगळ्या साधू संतांनी, महापुरुषांनी, आमच्या सर्व धर्मग्रंथांनी, महापुरुषांनी या चतुर्वर्ण्याच्या बाबतीत जो काही विचार समाजापुढे मांडलेला आहे तो विचार अगदी स्वच्छपणे तुम्हा सर्वांच्या चिंतनात यावा. त्याच्याकरता मला असं वाटते की या प्रत्येक वर्णाच्या बाबतीत थोडा थोडा वेळ मी यात खर्ची घातला पाहिजे. ब्राह्मण कशाला म्हणतात, ब्राह्मणाची व्याख्या काय आहे, काय ब्राह्मण. आमच्या ग्रंथांमध्ये सुभाषितांमध्ये आम्हाला श्लोक सापडतो. जन्मना जायते शूद्र संस्कारात द्विज उच्यते. वेदपाठी भवेत विप्रो ब्रह्मजानाति ब्राह्मणः. काय म्हणतात,
सुभाषितकार सांगतात की जन्मना जायते शूद्र, प्रत्येक माणूस हा जन्माला येतो त्यावेळेस शूद्रच असतो, जो जन्मतो तो शूद्रच असतो, परंतु त्याच्यावरती योग्य प्रकारे संस्कार टाकले गेले की त्या संस्काराच्या 8 वर्षाच्या आतची त्याला पाहिजे उपनयन संस्कार केला, तोही नको रूढींचा बांधला नाटक नुसते बटूचे, उपनयन म्हणजे विद्येचे व्रत, ब्रह्मचर्य आश्रमाची सुरुवात, विद्या प्राप्तीची व्रत, वीर्य रक्षण ब्रह्मचर्य, या पद्धतीनं जो ग्रामगीतेचा एक सिद्धांत आहे त्यानुसार त्याच्यावरती संस्कार झाले. कारण मानव हा जो जन्माला येतो ना, हा मानव पशु योनीतून आला, नराचा नारायण होणे त्याला, यासाठी संस्कार देवनी सावरीला पाहिजे क्रमाक्रमाने. आता जन्माला येत असताना मानव पशु जातीतून आला किंवा पशु योनीतून आला, त्याच्याकरता त्याच्यामध्ये पशुत्वाचे संस्कार आहेत, त्याच्यावरती शूद्रत्वाचे संस्कार आहेत, तर त्या संस्कारामध्ये आपण पालट केला पाहिजे. म्हणून या ठिकाणी सांगतात की जन्मना जायते शूद्र संस्कारात द्विज उच्यते, त्याच्यावरती योग्य प्रकारे संस्कार टाकले गेले की तोच जन्माला आलेला मनुष्य द्विज नाम त्याचा दुसरा जन्म होतो. आणि मग वेद पाठी भवेत विप्रो नाम, वेद नाम, वेद कशाला म्हणतात? अभेद तत्वज्ञान समाजाच्या पुढे मांडणाऱ्या संतांच्या प्रत्येक वाक्याला वेद म्हणतात. आणि त्याचा जो अध्ययन करतो, त्याचा जो अभ्यास करतो, त्याला त्या अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला विप्र अशा पद्धतीची संज्ञा होत असते. आणि या क्रमाक्रमानं जो ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घेतो ना, तो ब्रह्मज्ञानाति ब्राह्मणः, जो ब्रह्म जाणून घेतो त्याला ब्राह्मण म्हणतात. त्याहीपेक्षा थोडं पुढे जर गेलो, आमच्या संत वाङ्मयाचा जर विचार केला तर जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या अभंग गाथ्यामध्ये 849व्या नंबरचा जो काही एक अभंग आहे गाथ्यामध्ये, त्याच्यामध्ये जगद्गुरु सांगतात ब्राह्मण कोणाला म्हणावा. तुका म्हणे गेल्या षडउर्मी अंग सोडून सांडून या मग ब्राह्मण तो, ज्याच्या षड उर्मी गेल्या आहेत, षडविकार ज्यांचे गेले आहेत, त्याला खऱ्या अर्थानं ब्राह्मण अशा पद्धतीचं आमच्या संतांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्याला खऱ्या अर्थानं ब्राह्मण म्हणतात. एकनाथ महाराजांच्या संज्ञेतून ब्राह्मणाची व्याख्या आपण सकाळी मी तुमच्यासमोर सांगितलं होतं की ब्राह्मणाचे 10 गुण आहेत भागवतामध्ये. ते 10 गुण आपण पाहणार आहोत. आणि सोबतच ग्रामगीता या युग ग्रंथामध्ये सुद्धा ब्राह्मणांच्या दृष्टीनं काही एक विशेष चिंतन आलं आहे, त्याचाही एक विचार आपण करू. एकनाथी भागवताच्या दृष्टीनं ब्राह्मण कोणाला म्हणतात? ब्राह्मण त्याला म्हणतात ज्याच्याकडे 10 गुण असतात. कोणते 10 गुण असतात? एकनाथी भागवताच्या 17व्या अध्यायामधल्या 16व्या श्लोकामध्ये श्रीमद भागवतकार सांगतात शम दम तपशौच संतोष शांतिरार्जवम मद्भक्ति दया सत्यम ब्रह्म प्रकृतयस्युतम. हे 10 गुण असावेत. कोणते 10 गुण आहेत ते? पहिला गुण आहे शम. शम कशाला म्हणतात? बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो शम दम वैरी हरी झाला. आता शम दम म्हणजे काय? शम त्याला म्हणतात. श्रीमद आद्यगुरु शंकराचार्यांचा तत्वबोध नामक जो काही ग्रंथ आहे, वेदांत प्रवण ग्रंथ, त्याच्यामध्ये शंकराचार्य असं म्हणतात, शम या शब्दाची व्याख्या करत असताना शम म्हणजे तर मनो. दम कशाला म्हणतात? दम नाम चक्षुरादी बहिर इंद्रिय निग्रह इति दमः, अशा पद्धतीने शंकराचार्यांनी सांगितलं. दम कशाला म्हणतात? आपले जे काही इंद्रिय आहेत त्या इंद्रियांवरती ताबा मिळवणे, ते आपले स्वाधीन करणे, त्याला दम अशा पद्धतीचं म्हणतात. शम दम. तर त्याला म्हणतात कशाला?
तप म्हणजे घरदार सोडून लंगोटी लावून बसायचं नाही, तर तप म्हणजे शरीराला त्रास होईल अशा पद्धतीची काही जी साधना आहे. कधी एकाच पायावर उभं राहते, पालाच खाऊन राहतात, कोणी उभेच राहतात, अखंड. हे जे काही तपाचे प्रकार आहेत, हे तपाचे प्रकार मात्र आमच्या नाथ बाबांना मान्य नाही. नाथ महाराज सांगतात की तप कशाला म्हणतात सांगू का? एकनाथ महाराजांनी त्यांच्या एकनाथी भागवतामध्ये 17व्या अध्यायामध्ये 94व्या श्लोकामध्ये फार सुंदर व्याख्या सांगितली आहे तपाची. कशाला म्हणतात तप? तप त्याला म्हणतात शरीर शोषणा या नाव तप, हा मूर्खांचा खटा टोप, हृदयी श्रीहरी चिंतने मद्रूप, परमतप या नाव. नाथ महाराज सांगतात की आपल्या शरीराला त्रास होईल अशा पद्धतीच्या काही साधना करणे, त्याला तप अशा पद्धतीची संज्ञा भेटू शकत नाहीत. त्याला मूर्खपणा, त्या मूर्खाचा मूर्खपणा असं म्हटलं जाईल. परंतु तप कशाला म्हणतात? तर हृदयामध्ये अर्थात माझ्यामध्ये आणि सर्वांमध्ये एकच एक परमात्म तत्व ओतप्रोत भरलेलं आहे. आणि म्हणून मी सर्वांशी इमानदारीनं, न्याय नीतीनं आणि प्रेमळपणानं सर्वांशी वागणे, याच्यापेक्षा दुसरं कोणत्याही प्रकारचं तप आमच्या नाथबाबांच्या दृष्टीने दुसरं कोणतं असू शकत नाही. हे सर्वात मोठं तप आहे. हे तप असावं हे तिसरं लक्षण आहे. आणि चौथं लक्षण नाथ महाराज सांगतात. काय चौथं लक्षण? चौथं लक्षण आहे शौर्य, शौच. शौच म्हणजे काय? शौच नाम सोवळा, शौच नाम शुद्ध, शुद्ध असला पाहिजे. ऐक शौचाचा विचार तो आहे द्विप्रकार, अंतरी ज्ञान निर्धार, ब्रह्म आचार वेदोक्त. 2 प्रकारचं शौच सांगितलं. कसं आहे? सोवळ्याच्या संबंधानं आमच्या संत वाङ्मयामध्ये काय विचार आलेला आहे? मनमलीन वासनेमुळे ते न करिता गा सोवळे, बाह्य सोवळे आचारे मिरवणे विटंबुगा. अर्थात जगद्गुरू सांगतात की सोवळ म्हणजे काय? सोवळ म्हणजे चांगले कपडे परिधान करणे. त्याला सोवळ म्हणता येईल काय? रेशमाचं जे एक सोवळ विकत मिळते कपड्याच्या दुकानामध्ये, ते सोवळं नाही. तर आंतरिक आणि बाह्य शुद्धाचरण हेच खऱ्या अर्थानं सोवळ आहे. हे सोवळ नाम शौच, त्याच्या ठिकाणी शुद्धता असली पाहिजे. 5वं जे लक्षण आहे ते आहे संतोष. संतोष म्हणजे काय? महाराजांनी सुद्धा सांगितलं, संतोष धन हमारा, सेवा हो धन हमारा, संतोष मन हमारा. ही प्रत्येची प्रवृत्ती असली पाहिजे. अर्थात प्रारब्धानुसार प्राप्त परिस्थितीमध्ये जो आनंद मानत असतात ना, त्याला खऱ्या अर्थानं संतोषाच्या पद्धतीने म्हणतात. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, त्याला म्हणतात संतोष. किंवा विकार नाही ज्याच्या अंतरी, जाणते खरी निज शांती. अशा पद्धतीचं ज्याचं काही वर्णन केलं गेलं आहे त्याला समाधान वा संतोष अशा पद्धतीचं म्हणतात. 6वं लक्षण आहे शांती. परी येथील नवला परी, अपकार्या होय उपकारी, विकार नाही ज्या अंतरी, जाणते खरी निज शांती. शांती असली पाहिजे. ज्याच्याकडे शांती आहे त्याला ब्राह्मण म्हणतात. ज्याच्याकडे शम दम स्तप शौच शांती हे गुण आहेत त्याला ब्राह्मण म्हणतात. हे सगळेच्या सगळे गुण ज्या व्यक्तीच्या ठिकाणी एकवटले असतात त्याला ब्राह्मण म्हणतात. मग तो कोण्याही जातीत जन्माला आहे, तो कोण्याही धर्मात जन्माला आहे. 7वं लक्षण आहे आर्जव. आर्जव म्हणजे काय? मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणे, किंवा शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असे ज्याचे शब्द आहे. वाचा वदामि मधुवत, वेदांनी सांगितले. या पद्धतीनं ज्याचं बोलणं आहे नाही काय, अति निर्मल गोड रहा जगती, मग मोक्ष सुखा किती वेळ अशी. निर्मळ आणि गोड ज्याचं बोलणं आहे नाही काय, या पद्धतीनं जो वागतो जो बोलतोत ना त्याला म्हणतात आर्जव. आणि 8वं लक्षण सांगतात मदभक्ती. अर्थात जे जे भेटे तेची देव, ऐसे भावार्थी ज्याचा भाव. अशा पद्धतीचं ज्याचं आहे. जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा अर्जुना.
ज्ञानेश्वरीमध्ये भगवान ज्ञानोबा सांगतात, ही भक्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये दृढमूल झालेली आहे त्यालाच खऱ्या अर्थानं भक्त अशा पद्धतीने, भक्त म्हणजे विभक्त नव्हे, अशा पद्धतीची ज्याची अवस्था झालेली आहे त्याला भक्त म्हणतात. अशी मदभक्ती नाम ईश्वर भक्ती त्याच्या ठिकाणी असावी. आणि 10वं लक्षण आहे दया. दया तिचे नाव, भूतांचे पालन, अनेक निर्दालन कंटकाचे या नयानं त्याच्याकडे दया असावी. याच्या बाबतीत, दयेच्या बाबतीत आपण अगोदरही एका कुठल्या तरी प्रवचनामध्ये विचार केलेला आहे. अर्थात बालक देखुनी संकटी, जेवी न सारवत माय उठी, तेवी दीन देखुनी दृष्टी, त्याचे पोटी दया द्रवे. भूताची दया हे भांडवल संता, आपुले ममता देही नाही काय. किंवा संत बहिणाबाईंच्या भाषेत जर बोलायचं झालं तर दुसऱ्याचे दुःख शिणेत्याचे चित्त, तोचे एक संत ओळखावा, अशा पद्धतीचं जे बहिणाबाईंनी वर्णन केलेलं आहे. आणि शेवटचं 10वं लक्षण जे आहे ते आहे सत्याचे सत्यत्व ऐसे, जागृती स्वप्न सुषुप्ती वसे, ज्यासी असत्यता न स्पर्शे, सत्य ऐसे निडारले. परी या परिगा सत्य जाण, त्या नाव 10वे लक्षण हे ब्राह्मणाचे संपूर्ण कर्माचरण स्वभावे. हे 10 गुण ज्याच्या ठिकाणी असतात ना खऱ्या अर्थानं सज्जन, त्याला ब्राह्मण म्हणतात, त्याला खऱ्या अर्थानं ब्राह्मण म्हणतात. आणि असा जर नसेल तर तो काही ब्राह्मण ठरू शकत नाही. ग्रामगीतेचा जर तुम्ही सिद्धांत पाहण्याचा प्रयत्न केला तर ग्रामगीतेमध्ये महाराजांनी ब्राह्मणाची काही व्याख्या सांगितली आहे. ब्राह्मण कशाला म्हणतात? ब्राह्मण तो दूरदृष्टी, त्याचे घरची समष्टी, सुरळीत चालण्या होय कष्टी. ब्राह्मण तो ब्राह्मण हृदयाचा अति निर्मळ, दृष्टबुद्धीचा महाकाळ, हिंसे वाचुनी करी प्रांजळ मन दुर्जनाची, शक्तियुक्तीचा उदार, भक्तिमुक्तीचा आधार, सर्वोदयाचे संसार नटविजो. अशा पद्धतीचा जो कोणी असेल तो ब्राह्मण आहे. असून ज्या ब्राह्मणाच्या दृष्टीने विचार महाराजांनी मांडलात की महाराज म्हणतात की ब्राह्मण मुळी जाती नोहे, ती विशालतेची पदवी आहे, हे समजूनी धरावी सोयी ग्रामवासियांनी. सर्वाघटी समब्रह्म ईश्वर, पाहुनी होई सेवा तत्पर, तोची ब्राह्मण सर्वांवर प्रभाव पाडी नम्रतेचा. ग्रामगीतेनं केलेली व्याख्या पहा ब्राह्मणाची, किती व्यापक व्याख्या आहे. त्याला ब्राह्मण म्हणतात. ब्राह्मण असे अस्पृश्यांचा, तो काय सर्वांचा आहे ब्राह्मण. कुठं मर्यादा नाही त्याला की तो एका जातीपुरता आहे, एका धर्मापुरता आहे. नाही, खोटी गोष्ट आहे. ब्राह्मण आहे अस्पृश्यांचा. हा ग्रामगीता काय म्हणतो? क्षत्रियांचा, वैश्याधिकांचा, कोणाशीच पारखा त्याचा शब्द नाही, आणि म्हणून उगीच वचन नाही कती, त्याशी दंड देईल हा ब्रह्ममूर्ती. आणि म्हणून ब्राह्मणाचे वचन ऐके, तो तिन्ही लोकी नटिके, याचे कारण हेची तुके ब्राह्मण अनर्थ करीना. महाराजांनी हे सांगितलं, असा जो असेल तो ब्राह्मण आहे. ब्राह्मण कशाला म्हणावं? ब्राह्मण कोणाला म्हणावं? महाराजांनी प्रचारकाला सुद्धा ब्राह्मण म्हणून टाकला. वाचात तुम्ही ग्रामगीता, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. महाराजांना काय सांगायचं आहे? हे ब्राह्मणत्व नव्हे जातीय, कुणीही साधावे निर्भय, जो आदर्श प्रचारक होय तोची ब्राह्मण निर्धारे. महाराजांनी पहा ब्राह्मणाची व्याख्या काय केली. जातीवर ब्राह्मणत्व अवलंबून आहे. जातीनं कोणी ब्राह्मण ठरत नसतो, तर कुणीही साधावे निर्भय. आणि महाराज सांगतात जो आदर्श प्रचारक होय तोची ब्राह्मण निर्धारे. मला एक कथा या ठिकाणी सांगावीशी वाटते, सांगू द्या. जीवयोगी नामक जे काही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं चरित्र आहे, बृहत चरित्र आहे, त्याच्या 10व स्कंदामध्ये त्याचा जो जीवनयोगी नामक जो काही ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचा जनजागृती पर्व नामक जो काही
दशमस्कंद आहे. त्या दशमस्कंदामध्ये ब्राह्मणाच्या दृष्टीनं मला एक चिंतन मांडायचं आहे. त्याच्यामध्ये एक प्रकरण आलेलं आहे, श्री हरिभाऊ वेरुळकर नि ब्रह्मभोज अशा नावाचं एक प्रकरण त्याच्यामध्ये आलेलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी राष्ट्रधर्म प्रचार प्रशिक्षण वर्ग चालू केला होता आणि तो राष्ट्रधर्म प्रचार प्रशिक्षण वर्ग चालू असताना त्या प्रशिक्षण वर्गामध्ये काही जवळजवळ 10, 15, 16 विद्यार्थी त्याच्यामध्ये होते. 15 प्रशिक्षणार्थी त्या वर्गामध्ये असल्याचा उल्लेख आढळतो. त्यामध्ये सर्वश्री गुरुवर्य आचार्य श्री वेरुळकर गुरुजी, गुरुवर्य ऋषीसंत घसरकरजी महाराज, परम आदरणीय प्रल्हादरावजी पारिसे, भीमरावजी पारिसे, किसनरावजी पारिसे, भोजरामजी फुंदे, तुकारामजी नन्नावरे, धनराजजी जुगनाके, घनश्याम खडसे, श्रीरामजी भाकरे महाराज, संतोषबुवा बदकी, शंकरराव कांडलकर, निवृत्तीबा जौलकर आणि सदाराम बालाघाटकर अशा पद्धतीचे 15 लोक त्या वर्गामध्ये होते. आणि त्या वर्गामधली एक आठवण गुरुजी आमची सांगत असत. ती आठवण जीवनगीच्या 10व्या खंडामध्ये आलेली आहे. 15 प्रचारक हे त्या ठिकाणी राष्ट्रधर्म प्रचार प्रशिक्षण वर्गामध्ये शिकत असताना महाराजांच्या पोटामध्ये गोळा झाला होता, काहीतरी आजार महाराजांना झाला होता आणि महाराजांचं पोट खूप दुखत होतं. त्यावेळी महाराज जर तब्येत बरी झाली महाराजांची लवकर, तर महाराजांचं जर आजारातून मुक्त झाले तर 16 ब्राह्मण जेवू घालली असा एक संकल्प त्या काळामध्ये मोजरी गावामध्ये कोंगाबाई राजपूत नावाची जी काही एक आजीबाई राहत होती, त्या म्हातारीनं तो एक संकल्प केला की 16 ब्राह्मण जेवू घालले. मला या ठिकाणी हाच मुद्दा क्लिअर करायचा आहे. आदर्श प्रचारक होय तोची ब्राह्मण निर्धारी. त्याच्याकरता मी कथा सांगतो. तिने संकल्प केला की आता हे 15-16 ब्राह्मण जेवू घालायचा संकल्प केला. महाराजांचा आजार बरा झाला आणि मग ती महाराजांकडे दर्शनाच्या संबंधाने गेली. महाराज महाराज म्हटली काय, मी अशा पद्धतीचा संकल्प केला होता की जर कदाचित महाराजांची तब्येत अशा पद्धतीची दुरुस्त झाली तर मी अशा पद्धतीचा 16 ब्राह्मण जेव घालण्याचा अशा पद्धतीचा एक नवस करतो. म्हटलं आता हे 16 ब्राह्मण शोधायचे कुठं, आपल्याकडे 2-4 भेटतील. महाराज म्हटले अच्छा ठीक आहे, ब्राह्मण पाहिजेत काय. तेव्हा महाराजांनी सांगितलं की कुठले ब्राह्मण शोधतील माते, ते कुठले ब्राह्मण पाहिजे. तर ते शोधत बसल्यापेक्षा आता प्रचारक हेच खरे ब्राह्मण आहे. हे राष्ट्रसंतांच्या मुखकमलातील शब्द आहेत. आणि फोल न होते बोल साधुके, फोल न होते बोल राष्ट्रसंतांचे शब्द आहेत, महाराजांचे शब्द आहेत की आता प्रचारक हेच खरे ब्राह्मण आहे आणि आम्ही खऱ्या अर्थानं जे सत्यनिष्ठेनं आदर्श जीवन जगणारे प्रचारक असतील तेच खरे ब्राह्मण आहेत सज्जन. आणि मग आमचे गुरुजी सांगत की महाराजांनी असं म्हटल्यामुळे ती 15 लोक, पूज्य रामटेके गुरुजी, नांदुरकर गुरुजी आदी सर्व मंडळी आणि परम श्रद्धेय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज हे सर्व मंडळी त्या ठिकाणी त्या म्हातारीकडे जेवण करायला गेले. आणि त्या म्हातारीचा ब्राह्मण भोजनाचा जो संकल्प होता तो संकल्प पूर्ण केला. ही 1967 सालची गोष्ट आहे. तो संकल्प पूर्ण केला त्या म्हातारीचा आणि महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं की हे जे प्रचारक आहेत हेच आत्ता खरे ब्राह्मण आहेत. आणि मला हेच नेमकं सांगायचं आहे की अशा पद्धतीचं आचरण ठेवणारे खरे प्रचारक ब्राह्मण असतात. जे खऱ्या अर्थानं सत्य ज्ञानाचा प्रचार करणारे लोक असतात तेच खऱ्या अर्थानं ब्राह्मण असतात. कारण ब्राह्मण जर काय असेल तर महाराज सांगतात ग्रामगीतेमध्ये की ब्राह्मण सर्वांची सद्बुद्धी, ती करील अन्य गुणांची वृद्धी, गावी नांदतील रिद्धिसिद्धी, गुणकर्मांच्या सहकार्य. आणि मग खऱ्या अर्थानं हा विचार आमच्यामध्ये रुजला पाहिजे हीच आमच्या संतांची अपेक्षा आहे.
परंतु झालं काय, हे जे लक्षण आहेत, मी सकाळी जी लक्षणं सांगितलीत ब्राह्मणाचे शूद्राचे, हे जे लक्षण आहेत, हे लक्षणं मागं राहिले आणि जी कामाची होती ती कायमची विभागणी माथी बसली. आणि मग त्यातून काय झालं, त्यातून इतका विपर्यास झाला की महाराज सांगतात, परी हे तत्व राहिले मागे, आसक्तीचे जळता धागे, आपुला पुत्र शूद्रापरी वागे, तरी त्या गणावे आपुल्या वर्णी. हा एक मग भाव सुरू झाला. आपला मुलगा कसाही वागत असला तरी सुद्धा आपल्या मुलाचं आपल्याच वर्णामध्ये त्याला बोलायचं. महाराजांनी असं म्हटलं की या सगळ्या चातुर्वर्ण व्यवस्था जी आहे ही उत्तम गुणकर्मांना वाढवणारी आणि प्रत्येक मनुष्याला आपल्या गुणकर्मांनी समाजसेवा करण्याच्या संबंधानं व्यवस्थित योग्य ज्ञान आणि योग्य ती संधी उपलब्ध करून देणारी एक सुंदर समाज रचना ही वर्णव्यवस्थेची होती, जी कर्माधिष्ठित होती, जी गुणाधिष्ठित होती, न की ती जातीवर अवलंबून होती. ती अवलंबून होती गुणावर, ती अवलंबून होती आमच्या कर्मावर. परंतु झालं काय, जो गुणांनी संपन्न असेल तो योग्य वर्णाच्या नावाचा ओळखल्या जात होता, एक काळ होता तो. परंतु पुढे पुढे अनेक कारणांनी त्याच्यामध्ये विचित्रता वाढत गेली आणि ती इतकी वाढत गेली की रूढ्या जातीयता ही त्याच्यामध्ये दृढ झाली आणि वर्णाच्या नावावर त्या ठिकाणी गोंधळ वाजला. आणि मग त्याचा परिणाम म्हणून भारताला अनेक शतकापासून त्याचे दुःख व त्याचे परिणाम अशा पद्धतीचे भोगावे लागत आहे आणि त्याचा कटू अनुभव येत आहे. अर्थात सर्वांसाठी कामांची योग्य वाटणी जी केली होती, की फळांची जे काही वेगळे वेगळे फळं निर्माण केले होते, वेगवेगळे त्यांची विभागणी केली होती, वेगवेगळे त्यांना वर्ण म्हणून त्यांना घोषित होतं. तर हे एक उच्च आणि एक दुसरा असा भाव त्याच्यामध्ये मग शिरला आणि तिथून सगळं बिघडत गेलं. ही भावनाच त्यावेळेस नव्हती मुळीत. पहिल्या वेळेस सुरुवातीला सगळ्यांचे जे कर्म आहेत ते प्रत्येकाचं केलेलं इमानदारीचं जे कर्म आहे ते यज्ञरूप समजल्या जात होतं. स्वे स्वे कर्मण्यभिरता संसिद्धिं लभते पराम. आणि स्वकर्म तमभ्यर्च्य नावाच्या गीतेमधले जे काही श्लोक आहेत त्याच्या माध्यमातून आपल्या आपल्या कर्माची फुलं त्या ठिकाणी समाजामध्ये वाहल्या जात होती. परंतु पुढे काही कर्मठ लोकांनी म्हणेल मी, काही कर्मठ लोकांनी हे वर्णव्यवस्था दृढमूल करून, जाती अधिष्ठित करून समाजाचं पतन केलं. नवे नवे समाजाला फार मोठा त्रास वा परिणाम त्याचा आता भोगावा लागतात. त्या गोष्टी त्यांनी करून ठेवल्या. कशा केल्यात, तर महाराजांनी सांगितलं की परी हे तत्व राहिले मागे. नेमकं त्या कर्माधिष्ठित जी वर्णव्यवस्था होती त्याची जे तत्व होते ते तत्व राहिले मागे. आसक्तीचे जळता धागे, आपुला पुत्र शूद्रापरी वागे, तरी तो गणा. जर ब्राह्मणाचा मुलगा असेल पण ब्राह्मण असून सुद्धा तो दारू पित असेल, मांस खात असेल, सिगारेट ओढत असेल वा अन्य कुठल्याही प्रकारचं जे निषिद्ध कर्म आहे ते करत असेल, तरी सुद्धा त्याला ब्राह्मणच म्हटलं गेलं, जातीवर वर्ण ठरवला गेला. तेव्हापासून हे सगळं बिघाड झालं. कुठंतरी लोभ आळवा आला, कुठंतरी मोह आळवा आला आणि त्याच्यातून जन्मवर्ण वा जातीवर्ण ही विकृत प्रतिष्ठित ठरल्या गेली आणि त्याची प्रतिष्ठा समाजात निर्माण झाली. आणि त्याचे परिणाम अजूनही आमच्या भारत मातेला भोगावं लागत आहे. हे दुःख आहे आपल्या देशामधलं. म्हणून काही काही घुसाळल्या गेलो आमच्या संतांच्या साहित्यात. ब्राह्मण जरी झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ. कसं काय मान्य करावं आपण? नाही होऊ शकत हे मान्य. पूज्य विप्र शील गुणहीना, सूदन गुण न ज्ञान प्रवीणा, अशा पद्धतीची सूत्र आमच्या संतांच्या ग्रंथामध्ये घुसाळल्या गेलीत आणि आमच्या समाजावरती फार मोठा अन्याय केला गेला. आणि तोच अन्याय महाराजांना नको आहे म्हणून महाराजांनी ही तळमळीनं या प्रार्थना अष्टकामध्ये सुद्धा तो भाग घेतला. कोणता भाग आहे तो हाच भाग महाराजांनी घेतला की गुण धर्म दुनिया में बडे. आमच्या गुणाची कला वाढवू, गुणांची कला महाराज म्हणतात.
गुणाधिष्ठित आमचा, कर्माधिष्ठित आमचा वर्णव्यवस्था चालावी, न की ती जातीवर अवलंबून असावी. जातीवर आधारित वर्णव्यवस्था मान्यच नाही आमच्या संतांना. कुळ, जाती, वर्ण हे सर्वचिगा आकारणं ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट निर्वाळा दिलेला आहे. हे समजून घेतलं पाहिजे आपल्या भारतीय समाजातल्या लोकांनी. आणि म्हणून हे घुसळल्या गेली. आणि इतकंच नाही तर त्याही पुढे जाऊन मी सांगेल की या जाती वर्णामध्ये हीन नीच मानण्याची पद्धतीसुद्धा सुरू झाली. ज्या वर्णांच्या लोकांची विभागणी शूद्रामध्ये केल्या गेली, वैश्यामध्ये केल्या गेली, त्यांच्यावरती फार मोठे अन्याय व्हायला लागले. त्या अन्यायाच्या बाबतीत मी बोलणार नाही. आपण सर्व श्रुत आहात, त्या बाबतीत आपण बहुश्रुत आहात, ज्ञात आहात की कशा कशा पद्धतीनं अन्याय केल्या गेले होते. आणि म्हणून जातीची जी एक वर्ण जातीची जी रचना केल्या गेली, मग ती वर्ण जातीची रचना या समाजाला अत्यंत घातक स्वरूपाची ठरली. आपस्तंभ नावाचं एक धर्मसूत्र आहे. त्याचं मत असं आहे, मी कशाकरता बोलतोय, मी जे बोलतोय त्याला माझ्याकडे आधार आहे. कारण ब्राह्मण जर भ्रष्ट झालात ना तर तो तिन्ही लोकी श्रेष्ठ ठरू शकत नाही आमच्या संतांच्या मते तरी. आमच्या देशामध्ये पद्मपुराण नामक एक ग्रंथ होऊन गेलाय. पुराणांमध्ये सुद्धा कुठं कुठं मोठं समाजाच्या परिस्थितीचं वर्णन केलेलं आहे, परंतु आपण तिकडे लक्ष देत नाही. त्या पुराणांमध्ये सुद्धा आढळून येते. पद्मपुराण नामक जो काही ग्रंथ आहे तो ग्रंथ सांगतो की ब्राह्मण जर कर्मभ्रष्ट झाला असेल वा धर्मभ्रष्ट झाला असेल, आचार भ्रष्ट ब्राह्मण असेल, तर अशा ब्राह्मणाला सहकार्य करणे सुद्धा पाप ठरत असते. पद्मपुराण सांगते, धूम्रपान रते विप्रे दानम कुर्वन्ति नरहा ते नरा नरकम यांती ब्राह्मण ग्रामशूकरहा. काय म्हणते पद्मपुराण? पद्मपुराणाने स्पष्ट सांगितलं आहे, जो ब्राह्मण धूम्रपान अशा पद्धतीचा करत असेल, मद्यपान करत असेल, अशा ब्राह्मणाला जो दान देतो तो सरळ विना तिकीट नरकात जातो. आणि जो ब्राह्मण बिडी सिगारेट ओढत असेल ना, तो पुढच्या जन्मात जंगलातलं नव्हे गावातलं विष्ठा भक्षण करणारा डुक्कर होऊन जन्माला येतो. इतकी त्या ब्राह्मणाची सुद्धा आमच्या ग्रंथांनी निंदा केली आहे. आणखीन जर त्याची निंदा पाहिजे असेल तर आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये एक महान परिपूर्ण अवतार म्हणून ओळखला जाणारा भगवान गोपाल श्रीकृष्ण आहे. त्या गोपाल कृष्णाने त्याच्या जीवनामध्ये मामळ भट नामक जो काही एक भट आला होता, त्या मामळ भटाच्या दृष्टीने जर विचार केला तर विटंबिला भट दिला पाठीवरी पाट. आमच्या भगवान कृष्णाने काय केलं? ज्यावेळेस दृष्ट प्रवृत्तीचा ब्राह्मण घरी आला त्यावेळेस तो जातीनं ब्राह्मण जरी असेल तरी सुद्धा त्या जातीनं ब्राह्मण असलेल्या मामळ भटाचा त्या ठिकाणी विटंबना आमच्या भगवान गोपाल कृष्णाने केली होती. किती विटंबना केली होती. नामदेव महाराज त्या विटंबनेचं वर्णन करतात. नामदेवरायांचं प्रमाण आहे. किती विटंबना केली त्या ब्राह्मणाची, किती विटंबना केली ब्राह्मणाची, किती सळो की पळो करून सोडलं आमच्या कृष्णानं ब्राह्मणाला. त्या कारण जो ब्राह्मण कर्मभ्रष्ट असेल तो ब्राह्मणच ठरू शकत नाही, तो शूद्र आहे. कारण राष्ट्रसंतांनी स्पष्ट स्वच्छ लिहून ठेवलं आहे की शूद्र उसी की जाती है जो अवगुण का साथी है. ज्याच्यामध्ये अवगुण असतील, ज्याच्यामध्ये दुर्गुण असतील तो शूद्र आहे, आणि ज्याच्यामध्ये सद्गुण सदाचार सत्प्रवृत्ती असेल तोच खऱ्या अर्थानं ब्राह्मण ठरत असतो. किती विटंबना केली. नामदेव महाराज सांगतात त्याची इतकी विटंबना केली त्या ब्राह्मणाची की जानवे तुटले पंचांग फाटले धोत रगळाले ढुंगणाचे. किती विटंबना केली की पडता भुई त्याला कमी पडली. नव्हे ते पडत असताना त्याचं जानवं तुटलं, त्याचं पंचांग फाटलं आणि त्याच्या कमरेचं धोतरसुद्धा गळून पडलं. इतकी विटंबना त्याची केली होती. म्हणून ब्राह्मण जरी असला तर तो कर्मभ्रष्ट जर असेल तर तो ब्राह्मण पूजनीय अशा पद्धतीचा ठरू शकत नाही. आणि विचार जर केला तर आपल्या ऐतिहासिक पौराणिक व औपनिषदिक कालखंडाचा जर विचार केला तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. आपस्तंभ नावाचं जे धर्मसूत्र आहे त्या धर्मसूत्रामध्ये एक स्पष्ट उल्लेख आढळतो की
ब्राह्मणांच्या घरी जो स्वयंपाक केला जात होतात ना, तो स्वयंपाक शूद्रांच्या माध्यमातून केला जात होता. स्वयंपाक करणारे शूद्र होते. अर्थात पूर्वीच्या काळात, सुरुवातीच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा हा ब्राह्मण वैश्य शूद्र क्षत्रिय यांच्यामध्ये उच्च नीचतेचा कलंक नव्हता. हा मधल्या कालखंडामध्ये काही कर्मठ लोकांनी घुसाळला आहे आणि तो घुसाळून समाजाला पिळा दिलेली आहे. आपस्तंभ नावाचं जे धर्मसूत्र आहे ते धर्मसूत्र स्पष्ट सांगते. काय सांगते धर्मसूत्र? शूद्र हा संस्कर्ता स्युः, अर्थात शूद्र जे लोक आहेत ते शूद्र लोक सुद्धा ब्राह्मणांच्या घरी स्वयंपाक करत असतात. नव्हे शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्यांच्या एकनाथी भागवतामध्ये सांगतात की जे कोणी ब्राह्मण अशा पद्धतीचे होतेत ना, ते ब्राह्मण लोक सुद्धा त्या कालखंडामध्ये शूद्रांच्या नव्हे चारही वर्णांच्या घरी जाऊन भिक्षा मागत होते ब्राह्मण. त्यावेळेस कुठे गेला होता स्पृश्यभेद? त्यावेळेस कुठे गेला होता शूद्रांचा ब्राह्मणांचा भेद? त्यावेळेस कुठे गेला होता हा वर्णभेद? नव्हतात त्यावेळेस. हा मधातल्या कालखंडात काही कर्मठ लोकांनी आणला, ज्यांना स्वतःची पुढी शेकून घ्यायची, ज्यांना आपलं स्वतःचं श्रेष्ठत्व समाजापुढे दाखवायचं होतं वा प्रस्थापित करायचं होतं, अशा कर्मठ लोकांनी हा वर्णभेद आणला. ही वर्णव्यवस्था जी होती ती कर्माधिष्ठित होती, न की ती जातीवर संप्रदायावर. नाथ महाराज सांगतात की पूर्वी जाण यती संन्याशाशी चतुर्वर्णी भिक्षा होती त्याशी. चारही वर्णामध्ये तो भिक्षा मागत होता. कुठं होता त्यावेळेस वर्णभेद? कुठं होता त्यावेळेस शूद्रांच्या घरी आपण जेवू नये अशा पद्धतीचा भेद? आमचा साक्षात सगुण परब्रह्म म्हणून ओळखल्या जाणारा पंढरीश भगवान पांडुरंग परमात्मा चोखोबासारख्या महाराच्या घरी जाऊन जेवण करतो. त्याच्या ठिकाणी अशा पद्धतीचा बाट राहत नाही. त्याच्या भक्त जर असे बाट पाळत असेल तर त्यांच्यासारखे महामूर्ख तेच. कुठं आहे वर्णभेद आमच्या देवाजवळ? कुठं आहे वर्णभेद आमच्या संताजवळ? कुठं आहे वर्णभेद आमच्या ग्रंथाजवळ? नाही आहे. आणि म्हणून आजवरची विचार जर केला तर छांदोग्य उपनिषदामध्ये प्रवाहन नावाचा जो काही त्याच्यामधला एक वक्ता तो सांगतो, आजवर ब्रह्मविद्या ही क्षत्रियाकडेच होती, ती ब्राह्मणाकडे नव्हती. शब्द लक्षात घ्या. विद्येचं किंवा ज्ञानाची जी परंपरा आहे ही ब्राह्मणांची नाही. एक गोष्ट लक्षात घ्या. ही परंपरा मी अतिशय जबाबदारीनं बोलतो आहे. विषय हा जरा मार्मिक विषय आहे, याच्यावरती कोणी आक्षेपही घेऊ शकतात माझ्यावरती, परंतु मी फार जबाबदारीनं बोलतो आहे आणि फार विचारपूर्वक बोलतो आहे. या ठिकाणी भरपूर लोक पाहत आहेत. परमादरणीय सत्यपालजी महाराज आहेत, आमचे पुरुषोत्तमजी बैसकर आहेत, ही सर्व मंडळी या ठिकाणी पाहत आहे. मी फार जबाबदारीनं बोलतो. आजपर्यंत ब्राह्मणाकडे ज्ञान परंपरा नव्हती. ब्राह्मणांकडे पूजा अर्चा असेल मला माहीत नाही, परंतु ज्ञानाची परंपरा ही राजघराण्याकडे वा क्षत्रियांकडेच होती. ही एक सिद्ध गोष्ट मी तुम्हाला करून देतो. ही छांदोग्य उपनिषदानंही मान्य केलेली आहे आणि माझ्या बुद्धीच्या तर्कानुसार मी सांगतो. मी श्रीमद भगवद्गीतेचं थोडं अध्ययन केलं आहे गुरुवर्य आचार्य वेरुळकर गुरुजींकडे. त्या श्रीमद भगवद्गीतेचा जर विचार केला तर श्रीमद भगवद्गीतेचा जो चतुर्थोध्याय आहे, श्रीमद भगवद्गीतेमध्ये 18 अध्यायामधला जो एक 4थ्या क्रमांकाचा अध्याय आहे, ज्ञान कर्म संन्यास योग नाम, त्या 4थ्या अध्यायाची सुरुवात करत असताना श्री भगवान सांगतात, विवस्वते योगम प्रोक्तवानहमव्ययम विवस्वान्मवनवे प्राहम मनुरिक्ष्वाक ब्रवीत एवं परंपरा प्राप्तम मिमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो भ्रष्टो परंतप सैवायं मया यद्यद्यं योगः प्रोक्त पुरातन भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं हेतदुत्तमं. काय म्हणते भगवान भगवद्गीता?
भगवद्गीता स्पष्ट सांगते, भगवान म्हणाले हा जो अविनाशी योग मी सूर्याला सांगितला होता आणि सूर्यवंश माझ्या माहितीनुसार सूर्यवंश हा क्षत्रियांचा वंश आहे. अर्थातच ज्या वंशामध्ये राम जन्माला आले त्याला रघुवंश म्हणतात. तो जो रघुवंश नाम सूर्यवंश आहे तो क्षत्रियाचा वंश आहे. अर्थात भगवान सांगतात की हा योग मी सूर्याला सांगितला होता. त्यानंतर सूर्याने आपला जो पुत्र आहे तो मनु, बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की मनु हा ब्राह्मण होता आणि त्यानं ते काय ब्राह्मणाचं वर्चस्व, तर मनु क्षत्रिय होता, समजून घ्या. आणि तो क्षत्रिय असलेला मनु हा सूर्याचा पुत्र मनु, त्या सूर्याला आपला पुत्र मनु त्याला हे ज्ञान सांगितलं. आणि त्या मनुच्या नंतर मनुने आपला जो पुत्र होता इक्ष्वाकू त्याला ज्ञान सांगितलं. आणि त्या इक्ष्वाकूने असा परंपरेने चालत असलेला हा योग राजर्षींनी जाणला असा उल्लेख श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहे. काय म्हणतात भगवान, एवं परंपरा प्राप्तम मिमम राजर्षयो विदुः. विद्वान राजर्षी जे होऊन गेलेत, राजे विद्वान राजे, त्या राज परंपरेनंही चालत आलेला आहे. नक्की इथं ब्रह्मर्षी अशा पद्धतीचा उल्लेख आढळतो. ब्रह्मर्षी नाही तर राजर्षी यो विदो असं भगवद्गीता म्हणते. आणि म्हणून हे परंपरेनं चालत आलेलं हे ज्ञानाची परंपरा क्षत्रियाकडे होती असं या ठिकाणी छांदोग्य उपनिषदाचंही मत आहे. आणि श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातूनही मी तुमच्यासमोर त्या विषयाला पुष्टी देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून कौशितकी श्रुतीमध्ये क्षत्रिय जे काही होते, क्षत्रिय जाजली मुनी क्षत्रिय होते, त्या जाजली मुनीला ज्ञान दिलं गेलं त्या क्षत्रियाकडून. स्कंद पुराणाचा जर विचार केला तर स्कंद पुराण नामक जो काही ग्रंथ आहेत ना, त्या स्कंद पुराणामध्ये शूद्र सूत होते आणि त्या सूतजींनी भागवत सांगितल्याचा उल्लेख श्रीमद भागवताच्या दृष्टीनं जे भागवताचं महात्म्य स्कंद पुराणामध्ये आलं आहे त्याच्यामध्ये आहे. सूत नामक शूद्र, सूत नामक एक क्षत्रिय ब्राह्मणांना सुद्धा उपदेश करतो. यावरून सिद्ध होते ज्ञानाची परंपरा ही ब्राह्मणांची नव्हती तर ज्ञानाची परंपरा ही क्षत्रियांची होती. पण कर्मठ लोकांनी त्या वर्णामध्ये भेद मांडणे चालू केले आणि उच्च नीचतेचा भाव आणून सगळ्या धिंगाणा आपल्या देशाचा करून घेतला. आणखी काही उदाहरण मी तुमच्यासमोर ठेवेल. महाभारतामध्ये जर गेले कदाचित भारतातून एखाद्या वेळेस जसे तुम्ही इतर देशामध्ये जातात तसे एखादं महाभारतामध्ये जर जाऊन पाहिलं तर महाभारतामध्ये तुम्हाला सापडेल की तुलाधार नामक वैश्याची एक कथा आहे. त्याला कितीतरी विद्वानांनी त्याचा प्रश्न विचारले. ते कथाभाग मी सांगणार नाही. कथाभाग भागवतामध्ये किंवा महाभारतामध्ये आपण सर्व मंडळींनी तो ऐकलेला बहुश्रुत आहे. तो तुलाधार नामक जो काही वैश्य आहे त्या तुलाधार नामक त्या वैश्यानं जाजली नावाच्या मुनीला सुद्धा ज्ञान दिलं होतं. माफ करा माझ्याकडून चुकून अगोदर जाजली नाव आलं त्या कौशितकी ऋषीच्या माध्यमातून. तर कौशितकी ऋषी जो होते ते बालाकी नावाच्या ब्राह्मणाचे गुरु होते. एक क्षत्रिय एका ब्राह्मणाचा गुरु असल्याचा उल्लेख आमच्या श्रुतीमध्ये सापडतो. आणि दुसरी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट सांगतो की स्कंद पुराणामध्ये हा उल्लेख आला. दुसरी गोष्ट, महाभारतामध्ये म्लेंछ धर्मव्याध जो होता तो धर्मव्याध कौशिक ऋषीचं गुरुत्व त्यानं स्वीकारलं होतं. याच्यावरून हे मान्य होते की अंत्यादपी परम धर्मम अर्थात शूद्राकडूनही ज्ञान शिकावं असं मनुस्मृतीमध्ये लिहिलं आहे. आणि शंकराचार्यासारखा महात्मा जगद्गुरू म्हणून ओळखला जाणारा त्या शंकराचार्यांसारखा महात्मा तर चांडाळाला सुद्धा आपला गुरु मानतोय. यावरून सिद्ध होते की ब्राह्मण हाच श्रेष्ठ असला पाहिजे किंवा ब्राह्मण हाच सर्वांचा गुरु असला पाहिजे. हा जो काही एक कर्मठ भाव वा हा काही जो एक विकृत भाव समाजामध्ये पेरल्या गेला होता
एक विकृत विचार तो किती चुकीचा ठरतो या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर याचं चिंतन तुम्हीच करा. मी या ठिकाणी ब्राह्मणांची निंदा वा त्यांच्या द्वेषापोटी हे बोलत नाही, तर जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती मी तुमच्यासमोर मांडतो आहे. हे समजून घेतलं पाहिजे आपल्याला. आणि पण पुढं काय झालं, या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा पुढं वर्णानाम ब्राह्मणो गुरुः अशा पद्धतीचं समाजात सांगितलं गेलं. आणि मग इतकं ते रंगवलं गेलं की ब्राह्मणांनी शूद्रांना आपला शिष्य सुद्धा करून घेऊ नये अशा पद्धतीचं त्यांना सांगितलं गेलं. काय भरपूर की ते म्हणजे न शूद्राय मतीम दद्याम न शूद्रामी मती दद्याम, अर्थात शूद्रांना तुम्ही मतीनाम बुद्धी देऊ नका, शूद्रांना तुम्ही ज्ञान देऊ नका असंही त्याच्यामध्ये घुसाळलं गेलं. किती नीच प्रवृत्ती होती की शूद्रालाही ते देऊ नका. आणि म्हणून महाराजांचं काय समाजात झाडूवाल्यापेक्षा उपदेशकाचा भाव वाढला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांच्या एका ग्रंथामध्ये सांगत होते, गीताप्रसाद नामक ग्रंथामध्ये त्यांनी जेव्हा गीतेतल्या चतुर्वर्ण्याची भूमिका स्पष्ट करून दिली त्यावेळेस ते म्हणाले होते की समाजात झाडूवाल्यापेक्षा उपदेशकाचा भाव वाढला आणि शारीरिक उन्नतीचे कार्य करणाऱ्यापेक्षा सर्व उन्नतीचे मूळ अशी बौद्धिक उन्नती करणाऱ्यांना लोकांनी महत्त्व दिले, त्यांना गुरुस्थानी मानले व त्यांची हत्या हे सर्वात मोठे पातक ठरवले. इथपर्यंत ठीक आहे. परंतु त्यांच्यात जेव्हा अन्यायी प्रवृत्ती शिरली तेव्हा त्यांनी भ्रष्ट झालो तरी आम्ही श्रेष्ठच अशी समाजाची जी दिशाभूल केली ती केवळ जन्मावरून जाती महिमा वाढवला आणि त्यातून ते सगळं जन्माला. अन्यायाला मदत करणाऱ्या अशा गुरुजनांना सुद्धा वध करणे धर्म ठरत असते, हा गीतेचा सिद्धांत आहे. मात्र या गोष्टीला आपल्याच समाजामध्ये आपल्याच गीतेला मानणाऱ्या धर्माने धक्का पोहोचवला. ही एक शोकांतिका आहे. अहो, ज्या देशामध्ये द्रोणाचार्यासारखे, कृपाचार्यासारखे, भीष्माचार्यासारखे गुरु जरी असले तरी अधर्माच्या बाजूनं आहेत म्हणून त्यांचा वध करायला सांगणारा जो एक आमचा भगवान कृष्णाचा देश आहे, त्याच देशामध्ये जे गुरु व जे ब्राह्मण कर्मभ्रष्ट झाले त्यांची सुद्धा पूजनीय अवस्था आमच्या देशामध्ये मानल्या जात होती. ही शोकांतिका आमच्या देशाची आहे. आणि म्हणून इतकं ते विकृत केलं की जे मतंग ऋषी होते त्या मतंग ऋषींचा काय अधिकार वर्णन करावं. ज्यांनी रामायण पाहिलं व ऐकलं असेल त्यांना मतंग ऋषींचा अधिकार माहीत आहे की ज्यांनी भिल्ल समाजातील एक स्त्री त्यांच्याकडे शबरी आली असताना तिचासुद्धा उद्धार आणि तिलासुद्धा भगवान रामचंद्राचं दर्शन घडवून दिलं होतं. असे मतंग ऋषी, त्या मतंग ऋषींचे जे वंशज ना, मतंग ऋषी ज्या वर्णाचे होते जातीच्या दृष्टीने जर विचार केला तर त्यांच्या जातीमध्ये जन्माला आलेल्या लोकांचे वेद किंवा शास्त्र ऐकण्याचे अधिकार सुद्धा नाकारले गेले होते. किती मोठी शोकांतिका. उच्चारणे जीवाच्छेद अशा पद्धतीचं, म्हणजे त्यांनी जर वेद उच्चारले किंवा वेदाचं उच्चारण करणारा जो शूद्र असेल त्याच्या जीवा कापल्या जाव्यात अशा पद्धतीचे नियम बनवले गेलेत. अगदी 16व्या शतकामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय यांना सुद्धा तुम्ही शूद्र आहात, तुम्हाला वेदाधिक ज्ञान समाजाला देण्याचा अधिकार नाही म्हणून त्यांचा गाथा बुडवल्या जावा. किती मोठी शोकांतिका आहे या देशाची. जाती अधिष्ठित वर्णव्यवस्था मान्य केल्याचा हा परिणाम होता की जगद्गुरूंना गाथा त्यांचा पाण्यात बुडवावा लागला इंद्राने. परंतु एक लक्षात ठेवा की तेही जरी वर्ण, उच्च वर्ण, नीच वर्ण हा भेद कायम ठेवण्याचा प्रयत्न केला ना कोणी, तरी सुद्धा जगद्गुरू तुकोबरायांचा गाथा नाही दाबू शकलेत तुम्ही. आज तो आमच्या समोर सिद्ध आहे. हजारो लोकांचा माथा जाग्यावर तो गाथा करत आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून महाभारतामध्ये स्वच्छ लिहिलेलं आहे की सर्वं बलवतां धर्म. काय म्हणते महाभारत? ज्याच्या हाती ताकद आणि सत्ता ते म्हणतील तोच धर्म खरा, असं झालं होतं. त्याचं कारण स्कंद पुराण असं सांगते आहे की पुराण मिती हा संच शुद्रम नैव तु पाठयेत काव्यम वा नाटकम वापी तथालंकारमेव वा. काय म्हणते
अर्थात वेदच काय, पण इतिहास, व्याकरण हे जे काही ग्रंथ आहेत ना, ह्या ग्रंथाचंही सुद्धा शूद्रांनी ऐकू नये वा ते ग्रंथ शिकू नये, इतका चुकीचा समज वा इतक्या चुकीची प्रथा आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये निर्माण झाली होती. शोकांतिका आहे आपल्या देशाची की शूद्रांनी वेद ऐकू नये, शूद्रांनी वेद वाचू नयेत. जर त्यांनी वाचलेत तर त्यांच्या जीवा कापले जातील, जर त्यांनी ऐकलेत तर त्यांचे कानामध्ये तप्त तेल टाकले जाईल. इतकी ते अमानुष पद्धती आमच्या भारतामध्ये चालू झाली होती. किती अहो, वास्तविक पाहता वेद व्यास ज्यांनी ग्रंथ निर्माण केलेत ना, त्या वेद व्यासांनी सुद्धा त्यांच्या शिष्यांना स्वच्छ निर्वाळा दिला होता की श्रावये चतुर्वर्णान, अर्थात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चारही वर्णाला वेदशास्त्र हे सगळं शिकवा. वाचत तुम्ही महाभारताचा शांती पर्व 327 नंबरचा श्लोक वाचत महाभारतातला, म्हणजे लक्षात येईल. महाभारतामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की चारही वर्णांना वेद ऐकण्याचा अधिकार आहे, चारही वर्णांना वेद शिकण्याचा अधिकार आहे. वा हे जे काही ब्रह्मज्ञान आहे सर्व संपादन करण्याचा अधिकार हा चारही वर्णांना आहे, असं महाभारतामध्ये स्पष्ट लिहून असताना सुद्धा त्याच महाभारताची उपासना करणारे महाभारताचे भक्त लोक, या समाजात महाभारत सांगणारे लोक हा वर्णभेद पाळत होते आणि इतर लोकांना ऐकूही देत नव्हते, शिकूही देत नव्हते. किती मोठी शोकांतिका आपल्या देशाची. आणि म्हणून हा संदेश महाभारताने दिला होता. यजुर्वेद नामक जो काही वेद आहे, प्रमुख जे 3 वेद आहे, ऋक्, साम, यजुर एवच, त्याच्यामधला यजुर्वेद, त्या यजुर्वेदाच्या ग्रंथामध्ये वाचून पाहतो. यजुर्वेदाचं असं मत आहे की शूद्राधिक सर्व जे काही वर्ण असतील त्या चारही वर्णांना आमची वाणी खुली आहे, त्यांनी चारही वर्णांनी आमची वाणी ऐकून घ्यावी. एथा माम वाचम कल्याणीम, काय म्हणतात? यथे माम वाचम कल्याणी, काय म्हणते ऋग्वेदात? या रुचीमध्ये काय सांगितलं? ऋग्वेदामधली 26व्या नंबरची रुची, अध्याय 26 मध्ये वाचा तुम्ही रुची. काय म्हणतात त्या रुचीमध्ये? शूद्रांनी सर्वांनाच आपली, या शूद्रा सहित सर्वांना आपली वेदवाणी ऐकण्याचा अधिकार आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. परंतु स्वार्थांध जे कोणी लोक असतील त्या स्वार्थांध लोकांनी चातुर्वर्ण्याच्या नावाखाली भलतंच एक प्रोपगंडा समाजामध्ये निर्माण केला होता आणि लोकांपुढे एक भ्रम पसरवला होता की फक्त आम्हालाच वेदाचा अधिकार आहे, शूद्रांना अधिकार नाही. हे जे लोक असतील ना, त्या लोकांनी त्या देशाचा खरा सत्यानाश केला. सर्वांना, आमच्या संतांनी स्पष्ट सांगितलं, सकळांशी ते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिचे नाम. कोणताही वर्ण असू द्या, कोणती जात असू द्या, कोणताही धर्म असू द्या, आम्हाला चालते. सगळ्या साधू संतांना चोखा मिळ्यासारखे लोक, नामदेव शिंप्यासारखे लोक आमच्या विठ्ठलानं हृदयाशी लावले, नवे त्यांना आपल्या पायरीजवळ जागा दिली. आणि आपण लोक या वर्णभेदामध्ये अडकून पडलो आहे. किती मूर्ख प्रवृत्ती आहे वर्णभेदामध्ये अडकून पडणार. आणि म्हणून आमच्या देशामध्ये खरं जर पाहिलं तर जो ज्ञानी आहे तोच खरा ब्राह्मण आहे. ग्रामगीतेमध्ये महाराजांनी स्पष्ट सांगितलं आहे, शास्त्र सुद्धा सांगते, ब्रह्म जानाति ब्राह्मणा. आणि म्हणून ब्रह्मोपनिषद नावाचा जो काही ग्रंथ आहे तो ब्रह्मोपनिषद काय सांगतो? शिखा ज्ञानमयस्य उपवीतं च तन्मयं ब्राह्मण्यं सकलं तस्य इति ब्रह्मविदो विदुः. काय म्हणतो? स्पष्ट सांगितलं की ज्ञान कर्माचा उदय हा कुठल्याही जातीमध्ये होऊ शकतो आणि ज्या ज्या लोकांनी ब्रह्मज्ञानाचा उदय आपल्या ठिकाणी करून घेतला आहेत ना, तेच खऱ्या अर्थानं ब्राह्मण असतात, तेच खऱ्या अर्थानं ब्राह्मण ठरतात. आणि राष्ट्रसंतांनी तर क्रांतिदीप भजनावलीमध्ये स्पष्ट म्हटलं आहे, कहता है मैं ब्राह्मण जाती चमार बन कर सीता ज्योती. नाही का? शूद्र जात कहता फिरता है, आणि शूद्र जात कहता फिरता है, नेक काम जग में करता है. राष्ट्रसंतांनी क्रांतिदीप भजनावलीमध्ये सांगितलं.
ब्राह्मण म्हणतो पण जोडे शिवतो. कसला ब्राह्मण आहे? तू शूद्र झालात ना. आणि जर एखादा शूद्र घराण्यामध्ये जन्माला आलेला माणूस सुद्धा ज्या वेळेस ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घेतो किंवा ज्ञानी पुरुषासारखं जीवन जगतो ना, त्यावेळेस शुद्ध जीवन जगतो ना, निर्मळ जीवन जगतो ना, त्यावेळेस तोच खऱ्या अर्थानं ब्राह्मण ठरत असतो. हा सिद्धांत आमच्या साधू संतांचा आहे, आमच्या ग्रंथांचा आहे. गुरु गोविंद सिंह या देशामध्ये होऊन गेले. प्रामुख्याने उल्लेख करेल मी त्यांचा. शीख धर्माचे जे गुरु आहेत, शीख धर्मामध्ये ज्यांनी त्या शीख धर्मामध्ये एक वेगळं परिवर्तन त्यांनी घडवून आणलं होतं. त्याच्या बाबतीत आपण सर्व लोक ज्ञात असाल असं समजून मी त्यांच्या बाबतीत फारसा काही उल्लेख करणार नाही. परंतु त्या गुरु गोविंद सिंहांचं एक मत होतं की माणूस की जाती सभे एक पहिचान, ही त्यांची आंतरिक तळमळ होती गुरु गोविंद सिंहांची, की मनुष्याची जाती ही एक समजल्या जावी. आम्ही सर्वांकरिता आहोत, आम्ही सर्व एकाच जातीचे आहोत. कोणी ना ब्राह्मण आता, कोणी ना महार, काम करू कष्ट करू हाची मंत्र पाहूया, भेदभाव मिटविण्या सर्व गावा लावूया, मंडळाच्या प्रार्थनेला सेवकांनो जाऊया. या भजनामध्ये महाराजांनी किती स्पष्ट केलं. म्हणून कुठल्याही वर्णाचा अभिमान, कुठल्याही जातीचा अभिमान हा तुम्हाला स्वतःला खड्ड्यात नेऊन टाकणार आहे. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वस्तुतः जातीचं किंवा जन्मवर्णाचं महत्त्व न मानता गुण आणि कर्माचंच महत्त्व राष्ट्रसंत मानत असत. गुण आणि कर्मालाच महाराज प्राधान्य देत होते. महाराजांनी कधीच जातीला प्राधान्य दिलेलं नव्हतं. महाराजांचं एक स्वप्न होतं. काय स्वप्न होतं महाराजांचं? आम्ही सर्व एक होऊनी, जातीय वृत्ती सोडूनी, वाढवू गुणांची कला, जागूया आपुल्या माणुसकीला, बंधूंनो प्रार्थने चला, जागूया आपुल्या माणुसकीला. आम्ही सर्व एक होऊन जातीय वृत्ती सोडून कशाची कला वाढवू गुणांची कला. गुण कोणते? आमच्या अंगी जे गुण असतील त्या रजोगुण, तमोगुण, सत्वगुणाच्या माध्यमातून प्रगट होणारे त्या गुणांची कला आम्ही वाढवू. आणि ही कला वाढवण्याकरिता महाराजांनी आटोकाट प्रयत्न केले. महाराजांनी स्पष्ट सांगितलं होतं की मुळात जी वर्णव्यवस्था आहे, ही वर्णव्यवस्था आदर्श समाज रचना म्हणून त्या काळामध्ये निर्माण केल्या गेली होती. समाजाची एक आदर्श रचना होती ती. महाराजांनी त्याचं वर्णन केलं आहे. वाचत तुम्ही ग्रामगीतेचा 5वा अध्याय लक्षपूर्वक, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. महाराज काय सांगतात? मागील ऋषी अस्ति चतुर, समाज व्यवस्था चालवाया. स्पष्ट सांगितलं. महाराजांनी मान्य केलं की परी तो सारा वर्णाश्रम, आज होऊनी बसला भ्रम. आज तो भ्रम होऊन बसलाय. आणि म्हणून हे महाराजांच्या लक्षात आलं. म्हणून महाराजांनी दृष्टी दिली त्या ठिकाणी की जे कोणी जाणते लोक असतील, त्या जाणत्या लोकांनी या गोष्टीचा अभ्यास करावा आणि जो समाजामध्ये जातीभेद, वर्णभेद चाललेला आहे तो बंद, नष्ट करून ब्रह्मज्ञानाला सक्रियता द्यावी. सर्वांचं जीवन समान करावं. सर्वांच्या जीवनामध्ये समता अधिष्ठित करण्याचं कर्तव्य जाणकार लोकांनी करावं. आणि म्हणून जाणकार लोकांना महाराजांनी एक विनंती केली आहे ग्रामगीतेच्या माध्यमातून. काय विनंती केली महाराजांनी? महाराजांनी ही विनंती केली आहे की जाणत्यांनी तत्वे अभ्यासावी, रूपांतरे व्यवहारी आणावी, ब्रह्मज्ञानाशी सक्रियता द्यावी, समत्व आणोनी जीवनी. ही आमच्या जाणकार लोकांची जबाबदारी महाराजांनी आमच्यावर सोपवलेली आहे. आम्ही जाणत्या लोकांनी हा वर्णभेद मिटवण्याकरता, जातीभेद मिटवण्याकरता झटलो पाहिजे. महाराजांनी त्याच्यासाठी भरपूर कार्य केलं. मी पुढे बोलणार आहे तो विषय उद्या परवा. आणि म्हणून यावर जोर दिला पाहिजे
हे चारही वर्णांची गुणकर्मे यथाशक्य सर्वांच्या जीवनात उतरली पाहिजे. प्रत्येकाला ज्ञान असलं पाहिजे, मग तो शूद्र असोत, ब्राह्मण असोत, क्षत्रिय असोत की वैश्य असोत, त्यालाही सुद्धा ज्ञान असलं पाहिजे. आणि ब्राह्मण असो, शूद्र असो, क्षत्रिय असो की कोणत्याही जातीचा असो, त्यालाही सुद्धा संडास जरी साफ करण्याचं काम आलं तरी त्याला त्याची लाज वाटू नये. असं कुठं लिहू नाही का ब्राह्मणांनी संडास साफ करू नये म्हणून? ठेका घेतलायत का शूद्रांनी? नाही घेतलाय. म्हणून सर्वच कामात सर्वांना जमले पाहिजे. या चारही वर्णांचा थोडा भाग आपल्या जीवनामध्ये आपण आचरलाच पाहिजे. हाच खऱ्या अर्थानं सद्विचार आहे. आणि हा सद्विचार ज्याच्या अंतःकरणात स्फुरत असतो त्यालाच खऱ्या अर्थानं ब्राह्मण म्हणता येईल. महाराजांनी काय सुंदर मांडणी केली आहे हो 5व्या अध्यायामध्ये ग्रामगीतेच्या. काय किती बोलावं, किती सांगावं. किती मला भीती वाटते की मी जर प्रत्येक मुद्दा स्पष्ट करत गेलो, प्रत्येक मुद्द्यावर मी प्रकाश टाकत गेलो इतक्या सूक्ष्मतेनं, तर किती वाढत जाईल हे प्रवचनं. आत्ताच अगदी मला वाटते 52 प्रवचनं झाली आहेत फक्त 32 ओळीवरती. 52 प्रवचनं झाली. आणखीन किती होतील काय, म्हणजे किती लांबत जाईल हे मी जर आणखीन विस्तार करत बसलो. म्हणून महाराजांनी जे काही सुंदर असा विचार मांडलेला आहे, सूक्ष्म पद्धतीने महाराजांनी चिंतन केलं आहे, ते मांडणं तितकं आवश्यक आहे. काय म्हणतात महाराज असं म्हणतात की ब्राह्मण सर्वांची सद्बुद्धी ती करील अन्य गुणांची वृद्धी, गावी नांदतील रिद्धी सिद्धी गुणकर्मांच्या सहकार्य. हरिकथा निरूपण राजकारण सावधपण सेवा प्रयत्न हा चारी वर्णांचा सार न्यूनपूर्ण प्रत्येकाने आचरावा. महाराजांचा संदेश आहे आपल्यासाठी. काय म्हणतात? हरिकथा निरूपण. समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधामध्ये हरिकथा निरूपण हे ब्राह्मणांचं कर्म सांगितलं आहे. त्याचाच संदर्भ या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी घेतला. हरिकथा निरूपण अर्थात समाजामध्ये कथा कीर्तनाच्या माध्यमातून म्हणावं किंवा ज्या ज्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला ज्ञान देता येईल ते ज्ञान देण्याची कलासुद्धा प्रत्येकानं संपादन करावी. प्रत्येकाला राजकारणसुद्धा समजलं पाहिजे. प्रत्येकाला सावधतासुद्धा आपल्या व्यवहारामध्ये असली पाहिजे आणि प्रत्येकामध्ये सेवाभावसुद्धा असला पाहिजे. हेच तर या 4 वर्णाचे 4 गुण आहेत. आणि हे 4ही गुण प्रत्येकाच्या जीवनात आवश्यक असतात. जर सेवाभाव नसेल तर तो ब्राह्मण काय कामाचा आहे? जर त्याच्यामध्ये सावधानता नसेल तर तो ब्राह्मणही काय कामाचा आहे? जर त्याच्यामध्ये राज्यव्यवस्थेचं ज्ञान नसेल तर तो ब्राह्मण, तो विद्वान काय कामाचा आहे? आणि ज्याच्याकडे सेवाभाव आहे पण जो विद्वान नाही तोही कामाचा आहे, परंतु पाहिजे त्या प्रमाणात तो त्याच्या सेवेचं त्या पद्धतीनं समाजापुढे ती अर्पण करू शकत नाही. आणि म्हणून 4 ज्या गोष्टी आहेत या 4 गोष्टी समाजाच्या उन्नतीकरता आवश्यक असतात. कोणत्या 4 गोष्टी? पहिली गोष्ट लोकशिक्षण. लोकांना ज्ञान व्हावं, लोक उन्नत व्हावे, त्याच्याकरता लोकांना शालेय ज्ञान, व्यावहारिक ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान, सर्वच प्रकारचं ज्ञान समाजाला मिळावं. आणि म्हणून त्या समाजाला या ज्ञानाचं प्रशिक्षण देणारे लोक असले पाहिजेत. त्याला लोकशिक्षण म्हटलं महाराजांनी. दुसरी गोष्ट न्यायरक्षण असलं पाहिजे. तिसरी गोष्ट आपल्या समाजाचं पोषण करणाराही एक वर्ग असला पाहिजे. आणि या सर्व गोष्टींना आवश्यक असलेलं श्रमदान करणाराही एक वर्ग असला पाहिजे. आणि माझ्या माहितीनुसार लोकशिक्षण करणे म्हणजेच ब्राह्मणपणा आहे. न्यायरक्षण करणे म्हणजेच क्षत्रियत्व आहे. आणि जगाचं जनता जनार्दनाचं पोषण करण्याकरिता व्यवहार करणे, व्यापार करणे हेच खऱ्या अर्थानं वैश्य वर्ण आहे. आणि समाजामध्ये श्रमदानाच्या माध्यमातून या समाजाची उन्नती किती करता येईल त्याकरिता झटत राहणे हेच तर खऱ्या अर्थानं शूद्रांचं कर्तव्य ठरते आहे. आणि प्रत्येकाच्या कर्तव्याच्या दृष्टीनं जर विचार केला तर लोकशिक्षण, न्यायरक्षण, जनांचे पोषण आणि श्रमदान यासाठी जे जे करतील प्रयत्न त्यांना साधेल वर्णाश्रम महाराज सांगतात. आणि असा जो वर्णाश्रम आहे हा प्रत्येकाला साधला पाहिजे. कारण हे काम शूद्राचं असो, ब्राह्मणाचं असो, क्षत्रियाचं असो, वैश्याचं असो, कोण्याही वर्णाचं जर ते काम असेल तर सज्जन हो, कामे सर्वची मूल्यवान, त्याची योग्यता समसमान, श्रीकृष्णेही सिद्ध केले उच्चिष्ट काढून, ओढिली ढोरे विठ्ठले, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीनं हरिकथा निरूपण करावं, प्रत्येक व्यक्तीनं लोकशिक्षण करावं, हेच त्याचं ब्राह्मणत्व आहे. आणि आपली त्यांची पात्रता वाढवावी, हेच खऱ्या अर्थाने त्याचं ब्राह्मणत्व आहे. उचित राजकारण आणि न्यायनीतीचं रक्षण करणं आणि त्याकरिता आपलं बल संपादित करणं, हेच तर खऱ्या अर्थानं क्षत्रियत्व आहे. आणि लोकांच्या पोषणाकरता उद्योग अगदी सावधपणे आणि न्यायनीतीनं चोख व्यवहार करणे, हेच तर प्रत्येकाच्या जीवनातलं वैश्यत्व आहे. आणि सेवा भावनेनं श्रमदान करणं, हेच तर शूद्रवर्ण आहे. एकच माणूस या चारही गोष्टी जर त्याच्यामध्ये असतील तर तो क्षणाक्षणाला प्रत्येक वर्णाचं कार्य आपल्याशी लावून घेत असतो. आणि म्हणून चारही वर्णाचा सार कमी जास्त स्वरूपाने प्रत्येकानं आपल्या अंगी बांधला पाहिजे आणि आपल्याकडून चारही प्रकारचे कर्म त्यांना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि या गुण कार्याच्या वाढीबरोबरच जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या गावामध्ये सुख समृद्धी कशी वाढणार आहे, हे चारही वर्णाच्या लोकांनी एकजुटीनं प्रयत्न जर केले तर आपल्या गावाची समृद्धी, आपल्या गावामध्ये सुख समृद्धी आणि स्वर्गमय आपलं गाव बनल्या वाचून राहणार नाही, भूवैकुंठ आपलं गाव बनल्या वाचून राहणार नाही, यात तिळमात्रही शंका नाही. आणि हाच विचार महाराजांना सांगायचा होता. आणि म्हणून त्यांनी गुणधर्म दुनिया में बढे असं म्हटलं होतं. मला याही प्रवचनामध्ये महाराजांचा नेमका गुणधर्म या शब्दाचा नेमका अर्थ स्पष्ट करता आला नाही. त्याची जी भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट करण्यामध्ये वा त्या भूमिकेलाच, त्या विषयाला बळकटी आणण्याकरिताच प्रयत्न करता करता या विषयावरती माझे 2 प्रवचन होऊन गेलेत. परंतु तुम्ही कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये ठेवू नका. मी तुमच्या डोक्यामध्ये हा जो विषय आहे परिपूर्ण क्लिअर बसवून दिल्याशिवाय राहणार नाही. उद्या मी तुमच्यासमोर तोच विषय बोलणार आहे की महाराजांनी या ठिकाणी गुण धर्म असा शब्द टाकला असताना मी गुणकर्म याच्यावरतीच भर देतो आहे. गुणधर्म असं मी बोललो नाही. तर त्याच्या मागचं काय कारण आहे, गुणधर्म या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे आणि गुणधर्म या शब्दातून महाराजांना नेमकं काय सांगायचं आहे आणि नेमकं काय वाढलं पाहिजे ही महाराजांची इच्छा आहे, हा भाव मी तुमच्यासमोर उद्याच्या प्रवचनामध्ये प्रकट करणार आहे. कारण या ठिकाणी आत्ता माझ्याकडे वेळेची उपलब्धी नसल्यामुळे मी तुमच्यासमोर जे काही बोललो तोडकं ते समजून घ्या. आणि मी विषयाची पुष्टी आज करू शकलो नाही पूर्णतः, त्याबद्दलही मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आजचं हे प्रवचन जनता जनार्दनाच्या चरणी, चारही वर्णातील ज्येष्ठ श्रेष्ठ जनता जनार्दनाच्या चरणी समर्पित करून या प्रवचनाला पूर्णविराम देतो. सर्वेत्र सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय गुरु.